राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सच्चिदानंद रविदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्ण भगवान की जय देवी माता की जय राम लक्ष्मण जानकी की जय गणपति बाप्पा शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे श्रीपादनाथं गुरुराजवयं नामप्रदानस्य गोपीक्षेत्रं निवासिनं तं नमामि देवं गयाचा संगतिरविराजकाला मनोदडिता गणवासिनेन साक्षात् परमात्मा वेदवीरा विसुरुकसामि श्रीपादपाद विसुरुकसामि रामदास पादकेला विसुरुकसामि नारायण पादकेला विसुरुकसामि रोहिदास पादकेला विसुरुकसामि नाना पादकेला आज अंधराळीच्या निमित्त मध्यपामाकडे सेवा आलेली आहे. आज कामिका एकादशी 9वा अध्याय जो मत होई अनन्य शरण त्याचे मी निवारीने जन्म म्हणले या लादी शरणागती शरण मी थोडा भावार्थ घेतला तर जो भगवंत म्हणतो मला अनन्य भावाने शरण आला त्याला मी ओळखतो त्याचं जन्म मरण कळून जातं. तर आज आम्ही काय एकादशीचं थोडं महत्त्व सांगूया. तर यजुष्कर राजा श्रीकृष्णाला म्हणतात की मला तुम्ही देवशेनी एकादशीचं महत्त्व सांगितलं आता मला कामिका एकादशीचं महत्त्व थोडं सांगा. तर भगवंत म्हणतात हा सांगतो. तर नारदाने जसं त्याच्या वडिलांना ब्रह्मदेवाला हा जसं विचारलेला प्रश्न आणि
त्यांनी जे वर्णन कसं केलेलं तसं मी तुला सांगतो. नारद म्हणतात की जेव्हा वडील त्याला म्हणतात की मला एक आम्ही एकादशी थोडं महत्व सांगा. तर पृथ्वीवर धर्मराजा त्या कन्येच्या रूपाने तुळशी ही अवतार घेते आणि ती तुळशी ही वराच्या शोधात ध्यानस्थ भटकंती करत 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 तिला गंगेच्या ठिकाणी एक गणपती बाप्पा दिसतात. गणपती बाप्पा हे ध्यानस्थ असतात आणि ती त्यांना बघून ती मोहून जाते आणि मनाशी जाते हाच वार मला पाहिजे. तर ती बाप्पा गणपती बाप्पा ध्यानस्थ असतात आणि ती ध्यान भंग करते ती आणि बोलते मला हेच वार पाहिजे, मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. तर गणपती बाप्पा उठतात. बाप्पा तर कोण आहे ही मुलगी, कुठून आली बाबा, कोण आहे? तुम्ही तुळशी आहे आणि माते कोण आहे? तुळशी माता आहे बोलते मी. तर कुठून आली? तर शेषी. तर काय? तर बघा मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, मला तुम्ही आवडलं. तर हे शक्य नाही. तर तिला राग येतो आणि ती म्हणते तुम्हाला तुमच्या दोन कन्याशी लग्न होईल. तर गणपती बाप्पा पण राग येतो गणपती बाप्पा आणि तिला शाप येतात, तू असुराची पत्नी होशील आणि मग असुराची पत्नी होशील. मग तिची चूक तिच्या लक्षात येते आणि ती माफी मागते, माझी चूक झाली, मला क्षमा करा. तर मग गणपती बाप्पा होतात तू असुराची पत्नी होशील, पण नंतर तू एक वृक्षामध्ये तुझं रूपांतर होईल आणि पृथ्वीजलावर तुझ्या स्पर्शाने तुझा जयजयकार होईल आणि तू सगळ्यांची पावन होशील. तर अशी ही तुळशी माता नंतर असुराची राक्षसाची पत्नी होते आणि नंतर ती वृक्षाची म्हणजे तुळशी आपण मला राहतो नाही, ती तुळशीचं रूपांतर होते. अशी थोडक्यात ही कामिकादेशीचं वर्णन होतं. तर ओवीकडे येऊया आपण. जो माझा होय अनन्य शरण याचे मी निवारण जन्म मरण या लागी शरणागती शरण मी देतो. तर मनुष्य जन्माला शरण म्हणजे काय नक्की हे पण माहीत नसतं. तो देवाची भक्ती करत असतो आणि या देवाला भय त्या देवाला भय, पण कुठेतरी शरणागती यायला पाहिजे, कुठेतरी आपण नतमस्तक व्हायला पाहिजे. पण तो नाही, इकडे भटकंती या देवाला आले 7 वाराला 7 देव. आज रविवाराला की जय खंडोबाबा, सोमवाराला की जय भोले बाबा, मंगळवाराला की गणपती बाप्पा, बुधवाराला की जय विठोबाबा आणि मग गुरुवाराला की जय दत्तगुरु आणि मग शुक्रवाराला की जय संतोषी माता आणि शनिवाराला की कुठे तो हनुमानाच्या जवळ जय बजरंगबली. असे 7 देव त्याचे आहेत. पण हा याला कळतच नाही आपण नक्की शरण कोणाला जावं, शरण नक्की जायचं कोणाला याला कळतच नाही. म्हणून त्यांनी कोणाला विचारतच नाही. बाबा एक मेंढे कसे एका मागे जात असतात, तसेच हा पण या पंथात त्या पंथात कुठे याला कळतच नाही आपण काय करतोय आणि काय करायला पाहिजे. देवाची भक्ती म्हणजे काय आहे? देवाचं नामस्मरण ओरिजिनल आणि त्या नामस्मरणाचा आपल्याला एक अनुभव येत असतो. अशी देवाची भक्ती आपण करत असतो. बघा आपण घरी अगरबत्ती करतो, तुळशीला पाणी घालतो, नवीन कोणी तर म्हणजे अनेक प्रकारे भक्ती करत असतो देवाची. पण याला भक्ती नाही, ही तर भारत देशाची संस्कृती आहे, ही तर प्रत्येक हिंदू जण करतच असतो. पण नक्की भक्ती म्हणजे काय? जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि म्हणा ओका पंडित शहाणे. मग शहाणे कुठे झाले होऊन आपण
कुठेतरी नंदनवस्त्र व्हायला पाहिजे, पण आपण होत नाही का? तर याच्यामध्ये याच्या जीव भ्रांती आलेली आहे. जसं पाण्यावर शेवाळ येतं, शेवाळ बाजूला करतात ही भ्रांती. त्याने भ्रांतीपासून हिरतेले गुरुवाक्य मनत उतरले आणि आत्मस्वरूपी घातले हरवणीया कुठे रोवून आलेली. तर ही भ्रांती आपण काढली पाहिजे. का भ्रांती म्हणजे काय आलेली आहे? तर मी देह ही भ्रांती आहे. मग मी कोण आहे का विचार करायला पाहिजे. मी देह मी एवढ्या नावाशी ओझसे म्हणजे आम्ही उपजले या बालकाशी नावाने त्यापाशी ठेवले या बालकाशी ओझे उठे. म्हणजे आपण पाचवीला नाव देतो ना, त्या नावाला गाव हो देत उठत असतो, पण याला कळत नाही की मी कोण आहे. मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. मी कोण आहे? तर मी देह नसून मी आत्मतत्व भगवंत आहे याची जाणीव माणसाला व्हायला पाहिजे. तर या कळत का नाही कळत त्याला का? तर त्याला तसे संत मार्गदर्शन करणारे भेटले नाही, म्हणून हा देहाचा गौरव करत चाललेले आहे. पण काय उपयोग नाही, त्याने त्याचा नाश होणार आहे. म्हणून जाणते गुरुपतीचे त्यांनी कोणतं कार्य होईल तैसेमुळे सिंचने सहवले शाखा पल्लव संतुषी. म्हणजे झाडाला आपण पाणी कुठे घालायचं, मुळाला घालायचं, वरतून टाकायचा फांद्याला तर नाही. मूळ कुठेतरी शोधलं पाहिजे. मूळच हा शोधत नाही, म्हणून याची गफलत होते. म्हणून हा 84 योनीमध्ये भटकत फिरत असतो. हा फेरा 84चा आपल्याला चुकवायचा आहे. तर एक दृष्टांत देतो. एक आणला असतो आणि त्याला गावाच्या बाहेर जायचं असतं आणि बाबा एक सज्जन माणसाला विचारतो मला गावाच्या बाहेर जायचं आहे, कसं जाऊ? तर तो सज्जन माणूस त्याला म्हणतो बाबा एकदा 20-25 पावला किंवा 100 पावला तिथं जा आणि तिथं जाऊन हात लाव. म्हणजे तू हात लावला तर समजेल की इथं तू जिथं तुला मोकळी जागा दिसेल तिथं तू बाहेर पड. तर हा जातो आणि नेमकी दरवाजा गावाचा येतो आणि याला खाज येते. म्हणजे याचे कर्म त्याला आडवे येतात आणि खाज येते. तर तिथून तो चालत राहतो, थांबत नाही. तर तिथून तो पुढे जातो. पुढे जाऊन याला भेटेल का पण दरवाजा? तर नाही. म्हणून हा 84चा फेरा याचा चुकला पाहिजे. कोण चुकतात? संत काय करतात? संत ऐसी तात्काळ करती आपला जैसे. संत काय करतात? आपल्या संत करतात ना त्यांना. कसं कटार गंगेची मिळाले आणि ते गंगा रूप झाले. नाले कटार हे कुठे येऊन मिळतात? नंतर शेवटी समुद्राला मिळतात आणि समुद्र त्याला आपला जाऊन ठेवतो. नंतर शोधू शकतो का? तसं मी पाण्यामध्ये विरघळलं तर त्याला शोधता येतं का? कापुराच्या वादी उजळल्या होती, घाईच समाप्ती झाली जायची. कापुराची बघा, कापुराला पेटवल्यानंतर राख शिल्लक राहते का? तर नाही. तसंच आपल्याला व्हायचं आहे. कसं? तर देह जाऊ आत्मा राहो पांडुरंगी दृढ भाव. या देहाचं कुठतरी आपण देहाचा उद्धार करायला पाहिजे. आपण जीवाचा उद्धार करण्याचा मार्ग शोधायला पाहिजे. पण आपण आपल्याला काय झालेले आहे? खाओ पिओ और प्रभू के गुण गाओ. आम्हाला असे पंथ निवडतात की नाही बाबा खाऊन पिऊन चालतो ना तर ठीक आहे. तर असं नाही ना, कुठेतरी त्याला नियम आहे. खाऊ पिऊन नाही चालत. तर बघा गणपती ठेवतो आपण मच्छी खातो का? जे खाणारे आहेत ते, आपण नाही.
तर नाही घालते. श्रावण आला की मग हे यांच्या मच्छी मोठं झोडून येतात. नंतर काय हे शोधून काढायचं आहे. देवाला तुम्हाला माहिती चालत नाही, श्रावणामध्ये देवा चालत नाही, तरी पण आपण खात नाही ना. नंतर खातोच, सगळं माहिती आहे, पण कळत वळत नाही, कळून पण वळत नाही. जसं ते काका असतो जळल्यावर आता वळ जातो का, तशी माणसाला वळ जात नाही. पण हे वळ संत काढून देतात. बाबा जन्म येऊन काय केले, तुवा मुद्दल जमाविले. तर जन्माला येऊन काय कमावले, पैसा, आडका, बंगला, गाडी, घोडा, हे काही उपयोगाचे नाही. हे इथेच राहणार, याचा काय उपयोग आहे का, नाही. मेल्यावरती बघा किती पण करोडाची गाडी आज घेतलेली असल्याने पण शेवटी चार खांद्यावर जायला लागतो. जरा विचार करा. म्हणून विचार करा. बाबा सांगायचे चांगला विचार केला तर समजून देणं अवघड नाही, समजून घेणं अवघड नाही. म्हणून चांगला विचार करा. कुठेतरी चांगला मार्ग. माऊली म्हणतात तेनेचे पंथ चालू जाता मार्ग जाऊन गेले आधी तया निधी संत दे. तेनेची पंथ चालू जाता न पुढे गुंता कोटे काही. बघा गुंता शब्द वापरलेला आहे, म्हणजे कुठेच गुंता नाही, एकदम मोकळं. अशा मार्गाने जावा की आपल्याला कुठेच गुंता पडणार नाही. बाबा मार्ग आपला चुकलेला आहे, कुठेतरी नतमस्तक व्हा. तर का, तर आपला हे जीवन एकदा भेटलो. 84 लक्ष योनी, कोटी कोटी फेरा आहेत आणि शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली आव्हान फेडामध्ये एकदाच मनुष्य जन्म भेटतो. एक एक योनी आणि कोटी कोटी फेरा, म्हणजे देवा लागे वारा मानवाचा. एक जर योनी भेटली तर ती कोटी वेळा, म्हणजे कुत्रा जर भेटला जन्म तर कोटी वेळा भेटायला लागेल. आणि असे 84 लक्ष योनी फिरून आणण्याच्या हातात कावळाला सापडावा, तसा आपल्याला हा नरदेह भेटलेला आहे. याचं सोनं करून घ्या. नरदेह निदान हाती लागले, उत्तम सार उत्तम गती. ते देवाची म्हणता, ते देवच होती, तरी कान लागा चित्ती. तर नरदेह हा आपल्याला म्हणजे एकदम मोलाचा भेटलेला आहे. बघा मनुष्य जन्म म्हणजे एकदम गोल्डन चान्स, सुवर्ण क्षण म्हणजे असं भेटलेला आहे. बौद्ध जन्म अंती जन्मला सिनरा देवत सोयरा करी आता. हा मनुष्य जन्म कशासाठी भेटलेला हो, हा जरा विचार करायला पाहिजे ना आपण. तर नाही, हे मौज मजा करा आणि एक दिवस टांगण्यावरती करत जावा. तर हा मौज मस्तीचा नाही आहे. नंतर तिकडे मौज मस्ती केली तर यमरा तिकडे पाणी काढणार. यमाचा पाहुणा काळ तोड वाचूनच आहे की हा कधी माझ्या जवळ भेटतो. तैसा काळ लोक नेत असे, म्हणजे माधव जशी उंदराला तोड वाचून करत असते की हा कधी माझ्या तोंडात भेटेल, तसा काळ हा तोड वाचूनच आहे की कधी तू माझ्या जवळ देशील. आणि पाहतो उंदीर घेऊन जाईल लोका, तैसे काळ लोका नेत असे. काळ म्हणजे काळ तुमच्या मागेच आहे. बघा आता किती लोक अटॅक केले म्हणतात, काय फायदा केला, जन्म येऊन काय केलं, तुम्ही फक्त मुद्दा पैसे कमवले ना, काही फायदा केला नाही. म्हणून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकल्यावर मग फेरा पडेल. आज जन्म पुन्हा नाही, एकदाच आहे. याला सोनं केलं पाहिजे आपण. आणि मग सांगतात की तू शरण आहे बाबा. तर येण्याची शरीर आहे, शरीरा येणे शरीर किंबहुना आहे हेर झाले तिरा पडे. तर तुम्ही शरण द्यायला सांगितलंय ना, तर मग
तर आपण कुठेतरी चुकतोय, आपण चुकी माफ करावी, आपण कोणाला सांगून समजावलं बाबा तू मार्ग करतोय हे चुकीचं आहे, शेवटी काय आहे फायदा नाही तुझा. तर जन्माला येऊन तुम्ही भक्ती मार्ग हा तुझा चांगला काय शोधला पाहिजे, कुठे पण कोणाला पण शोधून जमणार नाही. म्हणून गुरु करा मनगट, त्याचे धरावे मनगट, वैष्णव विचारावे दोन, पहिले मी कोण आणि देव कोण. म्हणून पहिले स्वतःची ओळख आणि मग देवाची. आणि असा जो गुरु भेटला तर तो तुमची नौका किनाऱ्याला लावणार. असे गुरु आहेत कुठे, तर गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला मासेरी, अशी गुरु काय कामाचे आहे. हा हे गुरु काय कामाचे नाही, हे चोर आहे. हे तुम्हाला भरकटणार की बघा आता भरपूर गुरु आलेले आहेत. आता ते बघतो आपण टीव्ही नाही का, तुमचा योता जाईल तो जाता कशासाठी गुरुकडे, तर माझं लग्न होत नाही, तर माझ्या बाबा मुलाला नोकरी नाही, माझं ये माझं ते हे सांगितलं आपण. अरे तुझे कर्म केलेले आहेत ते तू भोगणार, तर गुरु काय करणार आहे तुला. गुरु एकच करतील की तुझी नौका किनारा लावतील. असं पण आता असे गुरु आहेत की बघा त्यांनाच लोक बोलतात की नाही बाबा मला चांगला होऊ दे माझा घरदार हे ते, आणि मग त्यालाच बोलतात लोक. म्हणून गुरु हा संत गोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविना देव नाही तुझ्या, गुरुविना देव नाही तुझ्या, पाहतात त्रिभुवनी. म्हणजे गुरु हा असा चैतन्यामध्ये भरलेला आहे. गुरु म्हणजे काय, एक भगवे प्रश्न घातले फेटावायला याला गुरु म्हणतात का, नाही. गुरु म्हणजे नाम, नाम आणि नामच देवच आहे. बाबा सांगायचे तू नाम आणि देव हा वेगळा नाही आहे, एकच. तर हा देव चराचरामध्ये आहे. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. कुठे कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला उपाशी. हृदयातून राहिला उपाशी. कुठे शोधायला निघालाय, तुझ्या देव तुझ्या हृदयामध्ये. कैसा हृदयामध्ये रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामू विषयावरी. म्हणजे तुझ्या हृदयाचे देव आहे, तुझ्या आहे देव, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा तुझलाशी. तुझ्या जवळच आहे ना वस्तू, पण तू शोधायला पुढे बाहेर निघाला. तर आपल्याला भगवंत देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर बसवली. आपल्याला पुढे जायला लागलं का, लागलं बोटीला जायला. हा पुढे पंढरपूर आळंदीला बाबा घरी आले आपले, आणि उद्धाराचा मार्ग आपला मोकळा केला. या श्रीपाद बाबान, या रामदास बाबान निज रूपाला दाविल, निज रूपाला दाविल. रात्म्यात लगीन परमाती लाविल, जीवाचं लगीन ना शिवाची लाविल, लगीन चैतन्याची लाविल. तर बाबा आपल्या जवळ आले ना, कुठे जायची गरज नाही. न लागती सायाच जावे वनांतर आणि सुखे येतो हरा नारायण. जसं पाहे पा पवित्र आणि गोड, हा त्वचेचे पत्राड, ते अभिन्न गोचीन हा रक्त का शेवटी. गोचीर बघा काशीच्या काशीजवळ असतो, पण तो 1 इंच पण नसेल जवळ, म्हणजे तो दूर, तर तो दूध न शेवटा रक्त शेवलेला असतो. का कामाला कांदा आणि नांदोरी, नांदोरी येतेची घरी, घरी पराग सेवनी भ्रमणी गेरा चिकल शिव. कमळाचा कांदा, त्यामध्ये बेडूक असतो खाली, पण बाहेरचे भुंगे येऊन जातात आणि मकरंद सेवून जाऊन जातात, पण तो बेडूक तिथे चिकलच खात जातो.
पुढे काय निर्देवाच्या परिवरी रोया तुझ्या सहस्रवरी तरी ते तर बैसोनी उपवास करी त्या दारिद्र्य दिली. तर म्हणून आपल्या जवळच आहे, कुठे जायची गरज नाही. कैसा हृदयामध्ये निरामू असता सर्व सुखाचा आराम का भ्रांत्याची काढू विषयावर. पण आपल्याला कळत नाही का तर आपण ज्ञानेविने नाशिले बुद्धी भेदाशी आल्या आणि कल्पने कल्पले अनेक येतो. बुद्धीला भेद आला की नाही बाबा देव कोणतरी वेगळा मी कोणतरी वेगळा. तर नाही हे आता काय होतं का पहिले संत होते आता आहेत का. पहिले सूर्य नव्हता, पहिले चंद्र नव्हता, पहिले आकाश नव्हता का बाबा. हा आता पण तसंच आहे आणि पुढे मी तसं राहणार. फक्त आपण आपल्या तू म्हणे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वज्ञ नमस्कार मजे गाते. तू एकालाच भज सर्वांना नको बदलू. एकच देव कर आपला तो एक देव करणे घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नये. एकच देव करशील तर त्या सुखाला पात्र होशील. सुख म्हणजे काय तर सुख म्हणजेच आपल्याला कळत नाही. तर गाडी घेतली बंगला घेतला याच्यामध्ये म्हणजे ते संसाराचे आहेत ते परमाच्या मध्ये त्यालाच हा सुख म्हटले. सुख हा मनुष्य जन्म त्याला म्हणतो. पण हे सुख आहे का ती नाही. हे सुख नाही. सुख जबाबदारी आणि दुःख पर्वता एवढे. म्हणजे दुःख किती पर्वता एवढे आणि सुख एकदम बारीक. सुख का म्हणजे काय सुख कुठे आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखवा देवीवर सर्व सुखाची सराशी अवघ्या पुंडलिकात भाशी. सुख कुठे आहे तर देवाजवळ. आणि देव कुठे काल्या म्हणायला गेलाय का तर नाही. देव आपल्या जवळच आहे. तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा चुकलाशी नाशिकेला तुझ्या. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. चिवडून या नाशिकेला तुझ्या घरच्यांनी. घरच्यांनी म्हणजे कोण बायका मुलं नाही. राम कोण मन मग हे काम कोण मन हे सडविकार आहेत. हेच फक्त आपले नाश करतात. बघा आपण म्हणा माळ घाल हे मारा करू करू कधी यांचा गोड होत नाही. त्यांच्या भाग्यातच नाही. जेव्हा भाग्यात येईल तेव्हा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शिनी लाभ पद्मनाम जोडीला. जेव्हा संत जीवनामध्ये येतात तेव्हा पद्मनाम जोडतात. काय करतात कानामध्ये अनादि काळाचं हे अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम हिरा पयाचे. कुठचं आहे नाम आणि या नामाने काय तर पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वीचा विरोधमा वेळा ऐसा ब्रह्मा एकला होता. काही सृष्टी करू न शके ना माझ्या ईश्वराला ते ओळखू शके. या धोरुकेला एका नामे दिले तर त्याला पृथ्वी निर्माण करता येत नव्हती. तर मग सृष्टी निर्माण करता येत नव्हती. तर भगवंताने या नामाची जेव्हा प्रेरणा केली तेव्हा त्याला सृष्टी निर्माण केली. म्हणजे नामाला कलियुगामध्ये विशेष महत्व आहे. तर नाम तुझे नारायणा होळी पाषाणाला पाना. नाम काय करतं तर पाषाणाला दगडा दे की पादर फुटतो एवढी पावर आहे नामामध्ये. गगनावडी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी काढ गगनावडी वाढ नाम आहे. गगनाला आपण गवशीत घालायला जाल तर कुठे नाही ना. जेवढं लांब तेवढं मोठं आहे. तेवढं मोठं नाम आहे. त्याच्यापेक्षाही नाम मोठं आहे. त्याची गणनाही करता येत नाही. एवढं मोठं नाम आहे. काय करतात गुरु जेव्हा आपण शरणागती कसा गुरु करायला पाहिजे. ब्रह्मनिष्ठ श्रोत्री आणि दयाळू. ब्रह्माचे ज्ञान शास्त्राचं ज्ञान आणि दया क्षमा शांती अशी त्याच्याकडे जर तिन्ही गुण असतील तसे गुरु आपल्याला पाहिजे. ते सद्गुरु पाहिजे. असे गुरुपादाला भरपूर आहेत पण ते काही कामाचे नाही.
असा गुरु शोधा की आपलं या जन्म मरणाच्या चक्रामधून आपण म्हणजे सुटून जाऊ असा गुरु करा. गुरु काय करतात तर कानामध्ये नामाची पेरणी करतात. काय नामामध्ये पेरणी केल्यानंतर अनुभव येतो. तसं साखर खाली की अनुभव येतो ना गोड, तसा आपण कोणी शिवी नाही दिली कसा राग येतो. एक अनुभव झाला प्रपंचाचा. मग संतांच्या मार्गामध्ये अनुभव नाही का तर आहे ना. तर काय अनुभव येतो तर कंठी प्रेम दाते नाही की विरळ होते हृदय प्रगटे रामरूप. कंठ भरून येतो हृदयामध्ये देव प्रकट होतो आणि रोमांच जेवढे आहेत ना आपले सगळे रोम रोम भरून येतो. अष्टसात्विक भाव असे उत्पन्न होतात. चित्त चाकाटोले आतून येतं, वाचा पांगुळे येते, अपा दुःखांची तर रोमांच आले, अदोड मी तर डोळे वर्ष जाते आनंद झाले आणि आतर इच्छा सुकून चिवडे बाहेरी कापे. असे 8 भाव आहे. मग आपण जरा विचार करा आपण ज्या पंथामध्ये असाल 8 भाव उत्पन्न होतात ना. ऐसे अष्टसात्विक भाव उत्पन्न होतात देव कृपा करी तयावर. अशा अष्टसात्विक उत्पन्न झाले देव कृपा करणार नाही. म्हणून तुम्ही चांगल्या मार्गाने जा आणि असा महात्मा शोधा की बघा आपल्याला कसा महात्मा भेटला की बाबांचं वर्णन एवढं करून एवढं थोडंच आहे. म्हणून काय वर्णू आता नपुरे वाणी मस्तक चरणी ठेवी असेल. त्यांचे या शरीर या वाणींनी वर्णन नाही करू शकत नाही. एवढं उपकार केले बाबांनी. केले उपकार काय सांगू बापन करी अशी माय. असे उपकार बाबांनी आपल्याला केले नाही का. मोजता येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलं बाबांनी नाही का. या श्रीपाद बाबांनी या रामदास बाबांनी काढली भल्याची वाट उराशी लावून पाहते अमृताचा घोट. उराशी लावून पाहते अमृताचा घोट. मोजता येत नाही जगाच्या मापान. मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबांनी. एवढं प्रेम दिलं रामदास बाबांनी. त्यावेळी म्हणत होते आम्ही येतो ताई. काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई. काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई. ज्ञानोबाची सांगितली ज्ञानी बोलाई. आमच्या मत तुम्हा काही सांगणे नाही. आमचे मत तुम्हा काही सांगणे नाही. श्रीपादाचे मन कैसे डोळ्याहुनी मऊ. विश्वपिता पडलं पुढं कैसे निघाऊ. विश्वपिता पडलं पुढं कैसे निघाऊ. श्रीपाद बाबा चरणीचा विनवी कोरत. विसरू नका श्रीपादाला होईल तुमचे काज. विसरू नका रामदासाला होईल तुमचे काज. विसरू नका होईल तुमचे काज. विसरू नका रामदासाला होईल तुमचे काज. विसरू नका नानाबाबाला होईल तुमचे काज. मोजता येत नाही जगाच्या
तर असं प्रेम दिलं. थोडा माझा एक अनुभव सांगतो की मी लहान होतो, आई वडिलांनी नामस्मरण घेतलं, माळा घातलं, पण आम्हाला कधी सांगितलं नाही की बाबा तू घाल. तर आम्ही ऑटोमॅटिक घडलो. जसं बोरीच्या बाबडी झाडे आलं कशी चंदनाच्या बाजूला बोरी बाबडी झाडं आली, त्यांना जवळ कसं सुगंध येतो, तसं आम्हाला काय सांगायला लागलं नाही की बाबा तुम्ही घ्या नामस्मरण घ्या माळ घाला. ऑटोमॅटिक अंतकरण भरून आला आणि नामस्मरण घेतलं. पहिला सतत बाबा यांनी माळ घातली. नंतर आमच्याकडे एकादशी व्हायची तेव्हा नानाबाबांनी नामस्मरण दिलं आणि मग घरी हे व्हायचे केंद्र भरायचं आणि मी केंद्र भरला असताना मी बाहेर निघून जायचो. बाबा घरचे बोला की बाबा बस ध्यानाला बस, नव्हतं बसत. एकदा राग आला आणि रागाच्या भरात बसलो आणि एक तास बसलो आणि तेव्हापासून ती गोडी लागली आणि आतापर्यंत नामस्मरण केल्याशिवाय घरातून बाहेर जात नाही. मग कुठेतरी राग म्हणजे चांगला आला पाहिजे, चांगल्यासाठी आला पाहिजे, वाईटासाठी नको. तर चांगल्यासाठी आला तर आपलं हितच आहे आणि जर वाईट आला तर आपला नुकसान आहे, नाश आहे, असं कुठेतरी. म्हणून करा रे बापानो साधन हरीचे, जरी करी तिचे करू नका. येणे नोय जन्म यमाची यातना, ऐसिया साधना बजावी लागतील. करा काही यमाचे यातना भरपूर तुम्हाला त्रास देणार आहेत. म्हणून बापानो करा. आता तरी पुढे आजी उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका नाश करू. मरणाआधी सावध व्हावे, हित आपले साधून घ्यावे. मानवा तुझी उत्तम काय आहे, जन्म घालू नको वाया बाबा, वाया नको घालू. कधी कळेल तर नाही, आपण सांगतो पण ते ऐकायला मार्ग नाही. म्हणून बाबा तू शरण ये, शरण आलास तरच. कसं शरण? नम्र होती भूता त्यांनी कोंडलेल्या अनंता. कसं शरण? तनु मनु जीवे, चरणाशी लागावे आणि आदरवंत करावे ताच सगळं. कसं शरण? तनानी मनानी आणि जीवानी. तर तुका म्हणे जीव तुका म्हणे बळी, जीव दिला पाय तरी. असं जीव द्यायला लागेल. जीव दिल्याशिवाय जीव भेटणार नाही. म्हणून जीव द्यायला लागेल. जीव म्हणजे काय द्यायला लागेल तर आपलं सर्वस्व. आपण देवाला सर्वस्व अर्पण. नुसते देव का बाजारचा भाजीपाला आहे का? मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देव का आशाने पावणारचा नाही रे, देव का बाजारचा भाजीपाला नाही रे. लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, सोन्याचा देव त्याला चोराचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, दगडाचा देव त्याला वडाराचा भेव. देव काय बाजारचा भाजीपाला नाहीये. देव अशाने पावायचा नाही. सोन्याचा देव मागे आपण तिथे कुठे श्रीवर्धन नाही का सोन्याची मूर्ती भेटलेली, कुठे जमिनीच्या शेतामध्ये बाबा माऊलीच्या. ते माऊलीने दिलीच नाही, ती हांडी कुठे मंदिर बसवला आणि मंदिरामधनं ती मूर्ती काही काळाने चोरीला गेली. मग असा देव काय कामाचा? त्याला स्वतःच रक्षण करता येत नाही, ते देव काय कामाचा? काही कामाचा नाही ना. देव म्हणजे काय तर नैन चिंतती शस्त्राणी, नैन धरती पावका, न चैन क्लेदन तापो, न शोषती मारुता. देवाला अग्नी हा जळला जाणार नाही, वाऱ्याने हा सुटणार नाही, असं देव आहे. शस्त्र तोडू शकत नाही, निराकार आहे ना हो, त्याला आकार नाही, ओकार नाही, असा देव आहे.
रंग नाही, रूप नाही त्याला, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तूच रव्या, म्हणजे निराकार देव आहे. त्याला ओळखायचं आहे. आपण वरगड देव येते जाती, हा देव जन्मात येते, शेजारी येणारी देवते कोण पूजी बुद्धी घेते. आता दगडाला शेंदूर लावला देव सोंग्या हे नाव आहे देव, कोण नाव ठेवलं आपणच, लावला शेंदूर झाला देव. हे देव काय कामाचे आहे तर नाही. तर देव ऐसा करी उपकार, देव आता करी असा उपकार, देहाचा विसर पाळी मध, तरीच हा जीव सुख पावे माझा. देहाचा जोपर्यंत आपला विसर होत नाही तोपर्यंत भक्ती मार्ग आपल्याला लागत नाही. तर देह विसर झाला पाहिजे देहाचा, आणि जीव आपण अर्पण देवाला करायला पाहिजे. आपण सर्वस्व द्यायला पाहिजे देवाला, पण नाही. तर हे असा निराकार चैतन्य भगवंत आहे तो या दिसतो का तर नाही. ज्ञान दृष्टी लागेल त्याला, ज्ञान दृष्टीने त्याला पाहता येतो का तर नाही. त्याचा अनुभव घेता येतो ज्ञान दृष्टीने, पण ती ज्ञान दृष्टी कुठे आहे? संतांच्या मार्गात आहे. संतांच्या संगती, मनोमार्ग गती, आकाळावाची पण ती केण्याची पण ते घालून जाताना पडे. तर ही दिव्य दृष्टी संतांकडे आहे, ज्ञान दृष्टी, त्याने देवाचा अनुभव घेता येतो. देव हा पायाचा विषय नाही. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, आणि मग करावा विठ्ठल, जीवे भावे. बोलतो आपण विठ्ठल, पाहतो, मग तिसरा काय आहे? करावा विठ्ठल जीवे भावे. आपण जीव भावाने विठ्ठल करत नाही. करत नाही म्हणजे काय? जीव भावाने विठ्ठलाला आपलंच करायचं आहे, त्याला शरण जायचं आहे. आणि विठ्ठल जळीत तरी भरला, इथं नाव नाही ओढला, तो काय दृष्टी पाहिला विठ्ठलाची. विठ्ठल कुठे नाही असं विठ्ठल आहे का? सगळीकडे भरलेला, पण त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे ना. आपण जातो वारीला, पण कशासाठी? तेव्हा विठ्ठल तिथे नसतो वारीला गेला तर कुठे असतो? जिथं नामघोष बरवा करी ती माझा. एक वेळ वैकुंठी नसे, एक वेळ मी भानू पिंपळीने नसे, पण योग्यांच्या काय मी उमरून जाय तयापासी पांडवा, मी हरपलो दिवसावा, जेत नाम घोष बरवा करीती माझा. काय सांगितलं? जिथं नामाचा घोष होतो तिथे मी असतो. आधी मंदिरामध्ये नाही, जिथं नामाचा घोष असतो ना तिथे. मग कुठे माझे भक्त जिथे नामाचा जिथे नामाचं चिंतन असतो ना तिथेच असतो मी. माझे भक्त तिथे गाती, नारदा उभा तिथे मी, तिथेच आपण आहे. मंदिरामध्ये जाऊन फक्त काय आपल्याला पुण्य प्राप्त होईल, पण काय पुण्य प्राप्त झालं कुठे जाणार? स्वर्गाला. स्वर्गामध्ये जेवढं पुण्य आहे ना तेवढं पुण्य संपलं, ढुंगणावर लाथ मारून खाली, परत काय फायदा नाही. फिर योनी जेवढ्याशी परत जेवढं पुण्य आहे तेवढं पुण्याचं झाडायचं आपलं. स्वर्गा पुण्यात म्हणजे पापे यायचे, पापात म्हणजे पापे नरका जायचे, आणि माते जिने पाहिजे ते शुद्ध पुण्य. जेव्हा मला येऊन बसशील तेव्हा ते पुण्य आहे. जेव्हा मला येऊन तू बसशील ना तेव्हा मला बसशील म्हणजे मी जाऊन जाशील. म्हणजे पाण्यामध्ये नाही काही
जेव्हा नाळे गटारे समुद्राला येऊन मिळतात, तसंच भगवंतानंतर शेवटला जिथे आपण आलो, कुठून आलो? दुरून आलो का? दुःख झाले बा जीवा, जिथून आलो आपण तिथे जायचं आहे. आलाच करून या, जाशील पाहुण्याने ठाया. घर झालं ना तुझे अवघी लटकी मायाच आहे. आपण कुठून आलो? आलो वैकुंठवासी, आलो वैकुंठवासी, आलो याच कारणाशी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोधिरेचे ऋषी शास्त्र वर्तावय. तर घेतलेली उभी नव्या जो मत होई अनन्य शरण, त्याचे मी निवारी न जन्म मरण. या लागी शरणागती शरण मीच येऊ. तर काय चुकलं असेल तर क्षमा असावी, चांगला असेल तर कुंडली कवळ हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव